शहरातील पूर्व व पश्चिम भागातील स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या शवदाहिनी सुविधा गेल्या काही वर्षापासून बंद असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर हा विषय नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। नगरसेवक मनीष नामदेव गुंजाळ यांनी सविस्तर निवेदन सादर करत दोन्ही स्मशानभूमीमधील अकार्यक्षम शवदाहिनी सुविधांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीचा पाढा वाचला। अंबरनाथ पूर्वेकडील हिंदू स्मशानभूमीत मोठ्या खर्चातून उभारलेली ऊर्जा आधारित शवदाहिनी तांत्रिक अडचणींमुळे आज तागायत कार्यान्वित झालेली नाही। लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारलेली ही सुविधा वापराविना पडून असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तसेच अंबरनाथ पश्चिमेकडील स्मशानभूमीत उभारण्यात आलेली डिझेल शवदाहिनी देखभाल आणि दुरुस्ती अभावी काही वर्षापासून बंद असल्याची माहिती समोर आली। परिणामी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबांना पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतोय। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले। नगरसेवक मनीष गुंजाळ यांनी दोन्ही ठिकाणांची तत्काळ संयुक्त पाहणी करून आवश्यक तांत्रिक दुरुस्ती, गॅस पाईपलाईन जोडणी, पाण्याची सुविधा व नियमित देखभाल व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली आहे। संबंधित ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून कामे वेळेत पूर्ण करावीत अशी ही मागणी त्यांनी केली। दरम्यान नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पूर्व व पश्चिम स्मशानभूमीची आज प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि बंद असलेल्या डिझेल शवदाहिनी त्वरित सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। तसेच भविष्यात अशा सुविधा बंद पडू नयेत यासाठी नियमित देखभाल व तांत्रिक तपासणीची यंत्रणा उभारण्याचे आदेशही देण्यात आले। जनतेच्या कर रूपाने जमा झालेल्या निधीतून उभारलेल्या सुविधा प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेत याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत असून या प्रकरणी लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।